गुजरातमधील एका तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली। नागपूरच्या तहसील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे। गुजरातमधील एका तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून लुटण्यात आले। या तरुणाकडून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड घेण्यात आली। आकाश जितेंद्र पारेख हे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे। आकाश गुजरातमधील भावनगरचा रहिवासी आहे। विवाह होत नसल्याने आकाश चिंतेत होता। अशातच त्याची भेट सुरतच्या विजयभाई नावाच्या व्यक्तीशी झाली। विजयने आकाशला नागपूरमध्ये लग्न लावून देण्याचे वचन दिले। त्यानंतर आकाश नागपुरातील एका टोळीच्या संपर्कात आला। आकाशला गुजरातमधून नागपूरला बोलावण्यात आले। 5 दिवसात लग्न लावून देण्याचे वचन सगळ्यांनी आकाशला दिले। त्यानंतर कोमल नावाच्या एका महिलेने त्याची ओळख नम्रता धकाते नावाच्या तरुणीशी करून दिली। नम्रताला वधू म्हणून आकाशला भेटवून देण्यात आले। लग्नाची व्यवस्था करण्याच्या नावाखाली आकाशकडून पैशांची मागणी केली। आकाशने मुलीचे घर परिवार पाहण्याचा आग्रह केल्यानंतर त्याला कोराडीतील एका घरी नेण्यात आले। तेथे मुलीची ओळख पटवणारे कागदपत्रही आकाशला दाखवण्यात आलेत। आकाशने 70,000 रुपये लग्नाच्या तयारीसाठी दिले। एका मंदिरात विवाह होत असताना काही तरुण गाडीतून तेथे आलेत। त्यापैकी एकाने नम्रता आपली पत्नी असल्याचा दावा केला। आकाशला मारहाण केली। आकाश जवळचे सगळे दागिने आणि रोख 70,000 रुपये लुटले। आकाशने तहसील पोलीस स्टेशन गाठत प्रकरणाची तक्रार केली। विशेष म्हणजे संशय असल्याने आकाशने यातील काही घटनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवले होते। मैं भावनगर से आया हुआ हूँ। पहले भावनगर से 2 लोग मुझे यहाँ नागपुर में लेके आए। उसने बोला कि यहाँ तेरे को लड़की ये अच्छी घर की है, मैं तेरे को दिखा रहा हूँ। ऐसे करके मेरे को यहाँ लेके आए। फिर बाद में पता चला कि ये वो जो लोग दिखाने वाले हैं वो 5 दिन की लड़की है, इसलिए मैंने उनके साथ शादी नहीं की। तो यहाँ के जो नागरिक प्रॉपर की जो लेडीज थी ना, वो बोली मेरे को चल मैं तेरे को दूसरी लड़की दिखाता हूँ। तो उसके साथ मैं देखने के लिए गया। घर बार सब कुछ दिखाया कार्यवाह। वापस ऑटो में कोर्ट के तक आ गए, तब भी तो कुछ नहीं हुआ। और जो में गए ना, वहाँ हम बैठे थे रिक्शा में सब लोग शांति से, और उसकी मौसी और उसके पापा की राह देखते थे। तो पीछे से इनके लोग आ गए, सीधा हमला कर दिया। फिर हम पुलिस स्टेशन गए तो हमें वहाँ तक बिठाए। कुछ वो 4-5 लाख के थे। गला का मंगलसूत्र था और 2 कान की थी और पैरों के पहनने में झांझर भी थे। मेरा मोबाइल छीनने की भी कोशिश की थी, वो मैंने पकड़ लिया कि वो नहीं की। मैंने उनको 70,000 रुपये दिए। त्या लग्नाकरिता त्यांना 1,40,000 रुपयाची मागणी करण्यात आली आणि त्यापैकी काही पैसे आत्ताच द्यावे लागतील असं सांगून फिर्यादी यांच्याकडून एका ATM मधून कोराडी रोड परिसरावरील एका ATM मधून 70,000 रुपये विड्रॉल करून मागण्यात आले। त्याचप्रमाणे नवरी मुलीला घालण्याकरिता सोन्याचे दागिने, पायातील पैंजण हे सुद्धा त्यांना मागण्यात आले। फिर्यादी यांचं लग्न होत आहे असं त्यांना भासवण्यात आलं आणि त्यांच्याकडून तो पैसा आणि ते दागिने घेण्यात आले। परंतु जेव्हा लग्नाची तयारी सुरू होती तेव्हा अचानक त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि त्यांनी असं सांगितलं की ही तर माझी पत्नी आहे, ती तुझ्यासोबत लग्न कशी काय करू शकते, तू असं कसं हे करू शकतोस, असं करून फिर्यादीसोबत वादविवाद करून अचानक त्यांनी तिथून सगळ्यांनी पळ काढला। नंतर फिर्यादीचं असं लक्षात आलं की सदरची महिला आणि त्याच्या संबंधीचे सगळे ज्या महिला आणि पुरुष आहेत त्यांचं एक रॅकेट आहे आणि लग्न लावून देतो या असं सांगून त्या फिर्यादीकडून आणि त्या लग्न करून न देता त्यांच्याकडून पैसे आणि रोख रक्कम आणि दागिनेसुद्धा लुबाडणूक करण्यात आली आणि पळून गेले। फिर्यादीच्या रिपोर्टवरून सीताबर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सीताबर्डीने तो गुन्हा आमच्याकडे वर्ग केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI सूरज सिरसाट हे करीत आहे। यातील आरोपी हे अटक झाल्यानंतर नेमके त्यांच्याविरुद्ध काही गुन्हे आहेत का किंवा अशा प्रकारचं रॅकेट आहे का, ज्याप्रमाणे पूर्वी लुटेरी दुल्हन असं एक रॅकेट नागपूर शहरामध्ये अस्तित्वात होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी गुन्हे केले होते। त्यांची मोडसुद्धा सेम होती। तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सखोल तपास नक्कीच करू। जर तसं काही रॅकेट असेल तर संघटित गुन्हेगारीचे काही कायदे किंवा काही कलम त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येतील का, याचासुद्धा आम्ही सविस्तर सखोल तपास करणार आहोत। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।